सो इन द लास्ट सेशन आपण स्टार्ट केलं होतं युजर ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. युजर ॲडमिनिस्ट्रेशन, युजर क्रिएट करणे, त्यांना पॉलिसीज असाइन करणे आणि कंप्लीट मॅनेजमेंट युजिंग युजर्स. ओके. सो ते आपण करतो. युजर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 2 कमांड्स आपण बघितल्या. युजर एक नवीन ॲड कसा करायचा, ठीक आहे, युजर ॲड आणि ॲड युजर 2 कमांड्स आपण बघितल्या. अफेक्टेड फाईल्स, या युजर जेव्हा एखादा क्रिएट होतो तर त्यासाठी कोणत्या कोणत्या फाईल्स अफेक्ट होतात, कोणत्या फाईल्समध्ये मॉडिफिकेशन्स होतं, ते सगळं आपण बघितलेलं आहे. UID एक जनरेट होईल, त्यानंतर ग्रुप ID एक जनरेट होईल. ठीक आहे. स्केलेटन फाईल असते. स्केलेटनमध्ये प्रोफाईल फाईल्स असतात ज्या की कॉपी होतात युजरच्या होम डायरेक्टरीमध्ये. ठीक आहे. युजरची होम डायरेक्टरी कुठे असेल तर /home/username ही असेल त्याची होम डायरेक्टरी. तर स्केलेटन फाईल डायरेक्टली कॉपी होतात कुठे, होम डायरेक्टरीमध्ये, आणि एक युजरचा प्रोफाईल क्रिएट होतो. देन त्यानंतर त्याचा मेलबॉक्स पण क्रिएट होतो या डायरेक्टरी पाथमध्ये. स्कूल मेलमध्ये मेल्स एक त्याच्याच नावाचा मेलबॉक्स क्रिएट होईल. नेक्स्ट, किती युजर आहे आपल्या लिनक्स मशीनमध्ये, तर कंप्लीट युजरची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळेल /etc/passwd. आणि येस, युजर रिलेटेड इन्फॉर्मेशन यामध्ये मिळेल तुम्हाला. युजरचा पूर्ण प्रोफाईल तुम्ही इथे जाऊन चेक करू शकता की यार त्याचं नाव काय आहे, त्याला पासवर्ड असाइन आहे, देन त्याच्यात त्याला कुठला कमेंट आहे, त्याचा शेल कोणता आहे, लॉगिन शेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथून चेक करू शकतो. नेक्स्ट आहे /etc/shadow. शॅडोमध्ये आपल्याला काय मिळतं तर पासवर्ड, युजरच्या पासवर्ड पॉलिसीज रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळतं. ठीक आहे. पासवर्ड काय आहे, कधी एक्सपायर्ड होणार आहे, वॉर्निंग कधी देणार आपण, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट, etc/ग्रुपमध्ये आपण बघितलं की ग्रुप एक क्रिएट होतो. त्या ग्रुपमध्ये आपण मल्टिपल मेंबर्स ॲड करू शकतो. तर ग्रुपची रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळेल. ग्रुपला जर पासवर्ड आपण पॉलिसी लावलेला आहे तर पासवर्ड पॉलिसीची इन्फॉर्मेशन आपल्याला Gshadowमध्ये मिळेल. ठीक आहे. व्हॉइस क्लिअर येतोय माझा? हो. ओके. श्रुती, तुझ्यासाठी व्हॉइस क्लिअर येतोय? हॅलो श्रुती. ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. तिला आवाज जात नसेल बहुतेक माझा. ओके. सो शॅडो ग्रुप्स /passwd पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन. ठीक आहे, Gshadowमध्ये. देन आपण बघितलं की शॅडो फाईल आणि /passwd फाईल या दोन्हीमध्ये ज्या फील्ड्स आपल्याला दिसतात त्या फील्ड्स कशा पद्धतीने असतात, इन्फॉर्मेशन कोणती कोणती असते. तर /passwdमध्ये आपण बघितलं युजर नेम असतो स्टार्टिंगला, देन त्याची पासवर्ड लिंक असते. ओके. देन UID असणार, युजर ID, ग्रुप ID, कमेंट असणार, आणि त्यानंतर त्याची होम डायरेक्टरी असेल. होम डायरेक्टरी असल्यानंतर लॉगिन शेल असणार. ठीक आहे. सो युजर ॲड आणि ॲड युजर 2 कमांड्स आपल्याला यूज करावे लागतात. ठीक आहे. ॲड युजर आपण कमांड यूज करणार क्रिएट करायसाठी नवीन युजर, आणि त्या युजरचं काही मॉडिफिकेशन करायचं असेल, चेंजेस करायचं असेल तर आपण कोणते कमांड यूज करणार, युजर मोड कमांड यूज करणार. 2 बघितलं होतं. शॅडोमध्ये आपण बघितलं की या शॅडोमध्ये पासवर्ड पॉलिसीज रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळेल, आणि त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर कशा पद्धतीने करणार आपण. एक सिम्पलसी कमांड आपण बघितली पासवर्डसाठी, passwd. ठीक आहे. पासवर्ड सेट करायसाठी एका युजरचा passwd अँड देन युजरचा नेम, या पद्धतीने. ठीक आहे. सो यामध्ये शॅडोमध्ये आपण काय बघितलं तर युजर नेम फील्ड्स बघतोय आपण. त्याच्या आतमधला युजर नेम, देन इन्क्रिप्टेड पासवर्ड, लास्ट पासवर्ड चेंज फ्रॉम 1 Jan. ठीक आहे. अँड देन असते स्मॉल m फॉर मिनिमम डेज, कॅपिटल M फॉर मॅक्झिमम डेज, वॉर्निंग डेज, अँड देन इनॅक्टिव्ह डेज, एक्सपायरी डेज अँड फ्युचर डेज. हे सगळं मी तुम्हाला याच्यावर पण दाखवलेलं आहे लिनक्स मशीनवर. सो डोंट वरी, लिनक्स मशीनवर बघायचं असेल तर ते पण तुम्ही बघू शकता.
सी इथे आपण त्याच मशीन याच्यावर आहोत. सो /etc/pass.wd इथे आपल्याला मिळते युजर इन्फॉर्मेशन. हे आपण क्रिएट करून बघितलेले आहेत. युजर, मल्टिपल युजर्स, लिंक, UID, GID, इथे असते कमेंट, ठीक आहे, /home/sam म्हणजे होम डायरेक्टरी आणि त्याला लॉगिन शेल कोणता आहे ते. तर याच्याच पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला जी शॅडोमध्ये मिळते. जी शॅडोमध्ये आपल्याला काय मिळतं तर पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळतं. इथेच तुम्ही चेक करू शकता. सॉरी, जी शॅडो नाही, हे तर ग्रुप रिलेटेड इन्फॉर्मेशन झाली. ग्रुपचे पासवर्ड रिलेटेड आपल्याला सिंपल युजर पासवर्ड पाहिजे, शॅडो ओनली. तर आपण युजर क्रिएट केला आहे गोपाल, देन त्याचा हा इन्क्रिप्टेड पासवर्ड, ठीक आहे. आपण पासवर्ड काय ठेवलेला आहे यू ऑलरेडी नो 1 2 3 4, बट इथे तो पासवर्ड तसा शो होत नाही आहे, इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये शो होतो. नेक्स्ट त्यानंतर लास्ट लॉग इन फ्रॉम 1 Jan 1970, minimum days for password change, maximum days for password change, okay, and then warning days, expiry date, inactive days and future date. ठीक आहे. तर यामध्ये काम कसं करायचं तर pass.wd वर काम करायसाठी ॲड युजर या कमांडमध्ये आपण मल्टिपल ऑप्शन्स चेक केले. आपल्याला करायचं असेल युजर ॲड करताना त्याचा शेल चेंज करायचं असेल तर आपण S यूज करू शकतो. कमांड द्यायची असेल तर कमांडसाठी C यूज करू शकतो. मल्टिपल ऑप्शन्स आपण ऑलरेडी चेक केलेले आहेत, ठीक आहे. नेक्स्ट पासवर्ड सेट करायचा असेल तर पासवर्ड सेट करायसाठी आपल्याला आता समोर न्यू कमांड आपल्याला रन करायची आहे, ते म्हणजे CHAGE. कोणती कमांड आहे? CHAGE. आवाज येतोय? हो. ओके. सो एखाद्या युजरचा जर पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायची असेल तर आपण -L यूज करून त्याला पासवर्डच्या पॉलिसीज किती लागलेल्या आहे, कशा लागलेल्या आहेत ते चेक करू शकतो. तर इथे बघा तुम्हाला दिसेल लास्ट पासवर्ड चेंज, येस 24 तारखेला आपण याला एक क्रिएट केलं होतं, तेव्हापासून याने अजून पासवर्ड चेंज केलेला नाही. सो एक्सपायरी कधी आहे माहिती नाही, आपण अजून सेट केलेलं नाही आहे. नेवर. मिनिमम नंबर ऑफ डेज बिटवीन पासवर्ड चेंज, सो मिनिमम डेज पण आपण सेट केलेले नाही आहे. ॲटलिस्ट 2 दिवस 3 दिवस जर आपण सेट केले इथे तर तो 2 दिवस तरी पासवर्ड चेंज करू शकणार नाही, या पद्धतीने. मॅक्सिमम नंबर ऑफ डेज बिटवीन पासवर्ड चेंज म्हणजेच कुठपर्यंत तो पासवर्ड चेंज करेल, त्याचा पासवर्ड एक्सपायर्ड कधी होणार ते आपण इथे देतोय. इथे 5 टाइम्स 9 आहे, म्हणजेच त्याचा पासवर्ड कधी चेंज होणार नाही. ओके, या पद्धतीने दिलं आहे. नंबर ऑफ डेज ऑफ वॉर्निंग म्हणजेच जेव्हा पासवर्ड आपला चेंज होणार आहे, चेंज करायची गरज आहे त्याच्या आदल्या दिवसापासून, लेट्स कन्सिडर 7-8 दिवसाआधीपासून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन येते की येस यू हॅव टू चेंज युअर पासवर्ड, युअर पासवर्ड इज गोइंग टू बी एक्सपायर्ड, अशी वॉर्निंग येते. तर ती वॉर्निंग किती दिवसांपासून यायला पाहिजे तुम्हाला ते इथे द्यावे लागेल, ठीक आहे. सो ह्या सगळ्या पॉलिसीज आपल्याला द्यायच्या आहेत, ठीक. एवढं कळलं? श्रुतीला आवाज जात आहे की नाही जात आहे, आय डोंट नो. हो जात आहे. ओके, ठीक आहे. सो चला पासवर्डवर पॉलिसीज कशा चेक करायच्या ते आपण कन्सिडर करून बघूया. CHAGE चेंज कमांड आहे. देन यामध्ये आता पासवर्ड चेंज करायचा असेल किंवा पॉलिसीज लावायची आहे तर सर्वात आधी आपण हे करू, मिनिमम डेज लावू. दिसते इथे मिनिमम डेज. 2 दिवस अमित पासवर्ड चेंज करू शकणार नाही, ठीक आहे. एक नवीन युजर क्रिएट करू. म्हणजे आपण पॉलिसी कुठली जे त्याला 2 दिवस पासवर्ड सेट नाही करू शकत हे पॉलिसी देतो का? हां, 2 दिवसापर्यंत तो पासवर्ड रिसेट नाही करू शकणार. नाही, मिनिमम डेज त्याला 2 दिवस वाट पाहावीच लागेल पासवर्ड चेंज करायसाठी. अच्छा, तर हे पॉलिसी सपोज काही म्हणजे कशाबद्दल देत आहे ते, म्हणजे जशी पॉलिसी आपण देतो 2 दिवस जर कशाबद्दल देतोय
इट डिपेंड्स. जर एखादा नवीन युजर क्रिएट झाला तर आपली अशी कंडिशन आहे की 2 दिवस त्याने पासवर्ड चेंज करायला नको. अच्छा अच्छा. न्यू हां, युजरसाठी 2 दिवसासाठी. 2 दिवसानंतर ना मग तो पासवर्ड कुठला पण ठेवू तरी चालेल. अच्छा, हे नवीन युजरसाठी आहे. नवीन युजर असो किंवा पुराणा युजर असो, ॲज पर अवर रिक्वायरमेंट. ॲज पर कंपनी रिक्वायरमेंट. हां, ओके. ठीक आहे. सो काय करतोय आपण, एक युजर क्रिएट करतोय आज. लेट्स कन्सिडर ॲड युजर. उबंतू आहे म्हणून आपण ॲड युजर यूज करणार इकडे. ॲड युजर, लेट्स क्रिएट अ न्यू युजर नेम स्पायडर. ओके, क्लियर आहे. एंटर. So spider user is now created. Copying file from skeleton, home directory created, group created, user created, new password. Enter, re-enter. Created. No, I don't want to add any other information. So here is our new user created in slash passwd. Let's check. Spider with 1004 ID. ठीक आहे. सो याचा पासवर्ड आपण आज सेट केला आहे, करेक्ट. switch-l spider स्पायडर 28 तारीख. आपण लास्ट पासवर्ड चेंज का दाखवत आहे, आपण आज याला पासवर्ड चेंज केला आहे. तर आता आपली अशी कंडिशन आहे की हा इथून समोर 2 दिवस पासवर्ड चेंज करायला नको. सो लेट्स डू दिस. पासवर्ड तू स्पायडर टाकला का? 1 2 3 4. स्पायडर का होता? स्पायडर तर युजरचं नाव आहे. अच्छा. काय बघतोय बाबा, अरे इकडे बघ. काय केलं आपण, ॲड आपण एक युजर युजर. बनवला. हो, ॲड त्याचा पासवर्ड युजर. दिला. हा. अरे ॲड युजरच्या नंतर काय लिहिलंय आपण. हा, ऍड युजर स्पायडर, मग त्यानंतर त्याचा पासवर्ड क्रिएट केला. ओके. इथे काय दिसतंय, ॲडिंग युजर. स्पायडर, हा हा, ठीक. लास्ट सेशन मध्ये पण आहे, तुम्ही बघत नाही. ओके, वेलकम शुभम. इज इट स्क्रीन विजिबल? शुभम, स्क्रीन विजिबल आहे का? हा हा आहे आहे. आहे, ओके, ठीक आहे. सो आपण युजर ॲडमिनिस्ट्रेशनच्या समोर चाललो आहे, पासवर्ड मॅनेजमेंटकडे आता. ठीक आहे. युजर आपला क्रिएट होणं झालेलं आहे. आपण त्याला आता पासवर्ड पॉलिसीज लावतो. तो चेंज. आता मिनिमम डेज जर चेंज करायचे असेल, एक अशी कंडिशन की युजर जेव्हा आपला ॲड झाला आहे त्याच्यानंतर त्याने 2 दिवस पासवर्ड चेंज करायला नको. शुभम लक्ष द्या, ठीक आहे, स्टार्टिंगच आहे. सो 2 दिवस त्याने पासवर्ड चेंज करायला नको. त्यासाठी आपल्याला मिनिमम डेज सेट करावे लागेल. -m यूज करावं लागेल त्यासाठी. -m आणि नंबर 2 दिवस देऊ आपण, ठीक आहे. आणि काय देऊ, अमित. एंटर. सी, काम झालेलं आहे. -l करून चेक करू आपण. आता इथे जो 0 दिसतोय हा चेंज झालेला असेल 2 मध्ये. एंटर. नाही झाला. पण दोन जे एंटर केला तर 2 ते दिवसही राहू शकते, मिनिटही राहू शकते, आपला हवर पण राहू शकते आणि डेज मध्ये आहे, महिने पण. डेज मध्ये आहे, ओनली डेज. 2 फक्त डेज मध्ये. येस येस येस, ओनली डेज. ठीक आहे. ओके, लेट मी चेक. -हेल्प ऑप्शन्स कसे आहे उबंतूमध्ये. सो येस, मिनिमम डेज. सेट मिनिमम नंबर ऑफ डेज बिफोर पासवर्ड चेंज टू. ओके. स्मॉल ए मस्त दिसतोय. D capital E H I capital I inactive. List M maximum days, working warning days. ओके, 1 days. सो इथे आपलं काय लॉंग झालं आहे. ओके, चेक.
मिनिमम डेज मध्ये गॅप आहे का? तर याच पद्धतीने लिहायचं असतं. इथे अपडेट होत नाही आहे, चेक करावं लागेल. एक काम करू, मॅक्झिमम डेज देऊन चेक करू. डेज येणार नाही का तो? ओके, मॅक्झिमम डेज देऊन चेक करू आपण. त्यासाठी कॅपिटल एम वर्क करत नाही. ओके, try to find out little bit. Okay, Linux change command in Ubuntu. Let's try to explore this. ऑप्शन तर आपण सेम यूज करतोय. सी सेम आउटपुट आहे. एल यूज करायचं आहे. आपण डी फॉर डायरेक्टरी. एल रीड मोर. बघा इथे ऑप्शन दिलेला आहे याने. अच्छा, ओके, वी आर वर्किंग ॲज अ सूरज रूट यूजर ना, राईट. बट रूट यूजर थ्रू यूज चेंज का नव्हता. आपण ॲज अ रूटच यूज करतोय. हायफन ई हायफन एम सेम आहे. चेज CHEG हायफन M5 रूट, हा रूटसाठी आहे. ठीक आहे, सुडो कमांड आहे ना, कारण कधी कधी मध्ये ऍडमिटेड राहिलं म्हणजे आपल्याच्यात इथे काय आपण म्हणतात, रूटनेच यूज करतोय. सो रूटला सुडो युजरची परमिशनची गरज नाही. ठीक आहे, सुडो युजर दिली तरी सेम काम होईल. रूटला सुडोची गरज नसते. सेम होत आहे. तर अशा टाईपचा इश्यूज आला तर कसं शिकवायचं. ओके, लेट चेक. देन युजरचं नाव दिलेलं आहे, बरोबर. इथे दिसेल तुम्हाला काय दिलेलं आहे, चेंज वॉर्निंग डेज. आणि इथे या त्या पद्धतीने चेंज पण होतं जसं इथे आहे. सो एक काम करू, लास्ट पासवर्ड चेंज तर आजचा आहे. एक्सपायरी डेट होईल का, कॅपिटल ई फॉर एक्सपायरी डेट. आता हे जे ऑप्शन्स आहेत आपण आधीच वरती बघितलेले आहेत. हायफन ई, कॅपिटल ई वगैरे कशासाठी आहे, तर कॅपिटल ई कशासाठी यूज केले जाते, तर एक्सपायरी डेटसाठी. ठीक आहे, सेट अकाउंट एक्सपायरेशन डेट टू एक्सपायर. येस, दिसतंय. सो लेट्स कन्सिडर expiry date first, or let's consider 15th of August September SEP 2024 for Amit. Okay, it might be in the double colon. Okay, dash दिलेली आहे.
असं नाही व्हायला पाहिजे. वो स्पायडर आणि आपण अमित लिहितोय, आपण चेक करतोय स्पायडरचं. शिट, अमित चेक करायचं तर आपण काय करतोय, स्पायडर. धत गाईज, इश्यू समजला का काय आहे? आपण क्रिएट केला स्पायडर न चेक करतो आम्ही. अमितचं करेक्ट. पासवर्ड पॉलिसी आपण अमितवर लावतोय आणि चेक करतोय स्पायडरचं. यार तुम्हाला पण लक्षात नाही, त्या माझ्या लक्षात आत्ता आलं. ठीक आहे, असे छोटे मोठे इश्यूज होत असतात बघा. स्पायडरवर आपण चेक करतोय आणि सेट कोणाला करतोय, अमितला. वाव. हां ठीक आहे, बघा इथे लक्षात द्या. आपण आतापर्यंत तीनही गोष्टी ज्या केल्या आहे सगळ्या इम्प्लिमेंट झालेल्या आहे. लास्ट पासवर्ड चेंज म्हणजेच आज 24 ऑगस्ट अमित, येस 24 तारखेला आपण जेव्हा आपण क्रिएट केला होता अमितला. एक काम करू, आता स्पायडर आहे ना, तर स्पायडरवर सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करू. असं, कारण की मी तर क्लिअर कोडावरती बरोबर अप्लाय झालं, तिथे 2 आलं एक्सपायरी मध्ये. गुड. सो मी स्पायडर चेक करतोय आणि लावतोय अमितवर. त्यामुळे नाव ओके. सो नाव स्पायडरवरच लावून बघूया. ठीक आहे, आजच क्रिएट केलाय, सो तुम्हाला इझिली कळेल. स्पायडरला आपल्याला काय करायचं आहे, सध्या सर्वात आधी मिनिमम डेज द्यायचं आहे. तो मिनिमम डेजसाठी आपल्याला काय पाहिजे, chh कमांड -m स्मॉल m आणि 2 दिवस द्यायचा आहे. आणि आपण नाव लिहिणार SPIDER स्पायडर. ये ठीक आहे कमांड आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट एंटर. सो वी कॅन चेक नाव एल स्पायडर. सी मिनिमम डेज किती झालेत आता, 2 झालेत. ठीक आहे, आता आपण चेक करू, 2 दिवसानंतरची डेट घेऊ. अदरवाईज स्पायडर हा स्वतःचा पासवर्ड चेंज करू शकेल का? आपण मिनिमम डेज किती दिले, 2 दिवस. ओके, 2 दिवस झाल्याशिवाय तो पासवर्ड चेंज करू शकणार नाही. सो मिनिमम डेज त्यासाठी यूज केलं जातं. आता चेक करू आपण स्पायडर पासवर्ड चेंज करू शकतो की काय. लेट्स कन्सिडर डेट. आपण ओके, डेट चेंज होऊ शकेल, करून बघूया. आजची तारीख ओके 29 ठेवूया इथे. AUG ऑगस्ट झाल्यानंतर 2024 आपण आधी डेट चेंज करतोय. आता डेट चेंज झाली का चेक करा. आपण टाइम डेट CTL कमांड चालवली होती. ओके, NTP आपण ऑफ करून ठेवलेला आहे. क्लिअर. सो डेट चालू आहे. सो नेक्स्ट लेट्स लॉग इन युजिंग स्पायडर. स्पायडरने लॉग इन केलं. आता हा स्वतःचा पासवर्ड चेंज करू शकतो काय. आता याला जर स्वतःचा पासवर्ड चेंज करायचा असेल तर कसं करणार, तो passwd सिंपल passwd कमांड चालवणार, एंटर करणार, चेंजिंग पासवर्ड फॉर स्पायडर 1 2 3 4 5. करंट पासवर्ड टाकायचा होता. passwd 1 2 3 4 करंट पासवर्ड. यू मस्ट वेट लॉंगर टू चेंज युअर पासवर्ड दिलाय याने. आपण काय कन्सिडर केलं होतं की 2 दिवस तरी तो पासवर्ड चेंज करणार नाही, आणि आपण 1 दिवसानंतरच चेक करतोय. तर स्पायडर हा त्याचा स्वतःचा पासवर्ड चेंज करू शकणार नाही.
मिनिमम डेजचा कन्सेप्ट समजला का सांगा. हो. ठीक आहे. 2 दिवस तो पासवर्ड चेंज करू शकणार नाही. आपण डेट पण चेंज करून बघितली, 1 दिवस आधी घेऊन गेलो. ठीक आहे. म्हणजे आजपासून 2 दिवस म्हणजे 1 तारखेला तो चेंज करेल पासवर्ड. 30 तारीख म्हणजेच 2 दिवस आपण इथे कन्सिडर केलेले आहेत. 2 दिवसापर्यंत तो त्याचा पासवर्ड चेंज करणार नाही, करू शकणारच नाही. इथे त्याने ट्राय केलं, चेंज करायची कोशिश केली, बट त्यांनी चेंज करू शकला नाही. यू मस्ट वेट लॉंगर टू चेंज युअर पासवर्ड. बट हेच जर का मी डेट लेट्स कन्सिडर इथून आपण लॉगआउट करू. डेट आपण परत समोर घेऊन जाऊ. डेट -s डबल कोलनमध्ये आता आपण एक काम करू, सप्टेंबरची डेट टाकू 2 SCP 2024. ठीक आहे. 2 डेट झाली आहे का चेंज चेक करा. येस झाली आहे. आता जर स्पायडरने लॉग इन केलं आणि तो चेक करेल की डेट पासवर्ड चेंज करता येतो का, तर तो चेंज करू शकेल. करंट पासवर्ड 1 2 3 4 एंटर. न्यू पासवर्ड आला आहे न्यू पासवर्डसाठी 1 2 3 4 5 एंटर. रिटाईप पण आला आहे 1 2 3 4 5 एंटर. सी लॉंगर पासवर्ड, मोठा पासवर्ड यूज करा म्हणताय. बर ओके. तर आता म्हणजे आता काय असेल 1 2 3 4 5 6 7 8 कॅरेक्टर असू शकतात. येस 8 कॅरेक्टर असू शकतात. ठीक आहे. सो आता करू शकला तो, कारण आता डेट किती आहे 2 सप्टेंबर आणि आपण पॉलिसी कधी लावलेली, पॉलिसी कधी लावली होती गाईस, आपण पॉलिसी अच्छा लास्ट पासवर्ड चेंज 2 दिली यामध्ये, म्हणजे त्याने 2 तारखेला या डेटनुसार ओके लिनक्स मशीनच्या डेटनुसार 2 तारखेला पासवर्ड चेंज केलेला आहे. कन्सिडर आहे, क्लिअर आहे का गोष्ट गाईज. हॅलो स्टँडर्ड जो हॅलो हां जसा स्टँडर्ड जो राहते पासवर्डचा लेंथ मिनिमम 8 मॅक्झिमम 12. आता मगाशी जसा रूट तू म्हणतो रूट हॅलो रूट कितीही कॅरेक्टर देऊ शकतो. रूट देऊ शकतो 4 ते 5 कॅरेक्टर. जेव्हा रूट एखाद्या युजरचा पासवर्ड क्रिएट करतो तर 1 2 3 4 जरी टाकेल तो तरी पासवर्ड सेट होईल. ठीक आहे. बट जेव्हा युजर स्वतःचा पासवर्ड चेंज करेल तर त्याला 8 कॅरेक्टर्स द्यावे लागेल. अच्छा. आणि ते आपल्याला ते चेंज करायचे असेल तर म्हणजे जसं आपलं स्टँडर्ड जे आहे मॅक्झिमम 8 आपला मिनिमम 8 मॅक्झिमम 12 आपलं तेच तो पॉलिसी. स्टँडर्ड आहे यामध्ये, तो स्टँडर्डच आहे लिनक्स मशीनमध्ये. अच्छा. ठीक आहे. सो आता मिनिमम डेजमध्ये काही कन्फ्युजन. मिनिमम डेज जर आपण सेट करतोय तर 2 दिवस तरी तो पासवर्ड चेंज करणार नाही, त्याच्यानंतर करू शकतो. एवढं आलं लक्षात. आपण डेट आपण आपल्या लोकेशन आपल्या प्रॉपर याच्यावर येऊ. ठीक आहे. डेट -s अँड आपली आजची डेट 28 AUG 2024 आणि टायमिंग काय झालं आहे 9:48 एंटर. AM घेतली त्याने, PM द्यायचं होतं आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. PM ओके PM क्लिअर. सो नाव डेट आली आहे आपली. परत आपण चेक करू. स्पायडरला सेम तेच दाखवणार आहे. 2 तारीख आपण चेंज केली होती म्हणून तेच दाखवणार. मिनिमम डेज झालं. आता मॅक्झिमम डेज आता इथे 5 टाइम्स 9 आहे, म्हणजेच त्याचा पासवर्ड तो एक्सपायर्ड होणारच नाही. मॅक्झिमम नंबर ऑफ डेज बिटवीन पासवर्ड चेंज. ठीक आहे. तर किती दिवस त्याला वाट पाहावी लागेल पासवर्ड चेंज करायसाठी, तर असा काही नंबरच नाही आहे. 5 टाइम्स 9 म्हणजे किती झालं, अनलिमिटेड टाइम्स, राईट ना. ठीक आहे. सो यामध्ये जर त्याला लिमिट
मॅक्झिमम नंबर ऑफ डेज बिटवीन पासवर्ड चेंज, म्हणजेच या एवढ्या दिवसानंतर त्याने पासवर्ड चेंज करायलाच पाहिजे. 45 डेज नंतर त्याने पासवर्ड चेंज करायलाच पाहिजे, ही कंडिशन लावतोय आपण इथे. आता जसं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय असते, 90 डेज नंतर पासवर्ड चेंज करायलाच पाहिजे. सो ती कंडिशन आपण इथे लावतोय. सो ती कंडिशन पण आपण इथे लावू शकतो विथ युझिंग कॅपिटल एम. ओके, कॅपिटल एम. लेट्स कन्सिडर आता 2 सप्टेंबर आहे ना, तिथे आपण तिथून 15 डेज टाकू आणि डेट डायरेक्टली मग सप्टेंबरच्या नंतर करू, ट्राय करू. ठीक आहे. सो नेक्स्ट पण अच्छा काय होतं आपला स्पायडर, SPI कॅपिटल एम. लेट्स चेक. आता बघा 999 5 टाइम्स 9 रिप्लेस होऊन काय झालं आहे 15 दिवस. आता 15 दिवसानंतर त्याचा पासवर्ड त्यांनी चेंज करायलाच पाहिजे, ही कंडिशन लागलेली आहे आपण. ओके. आणि वॉर्निंग डेज आहे इथे 7 दिवस, तर हा तुम्हाला वॉर्निंग पण देणार की बाबा तुमचा पासवर्ड चेंज होणार आहे येत्या 7 दिवस काही दिवसानंतर. ठीक आहे. सो लेट्स कन्सिडर हे दोन्ही गोष्टी इथे चेक करू. बघा मी 15 तारीख जशी इथे टाकलेली 15 तारीख, तसंच इथे एक्सपायरी मध्ये एक डेट आलेली आहे 17. दिसतंय पासवर्ड एक्सपायरी, दिसतंय इकडे. पासवर्ड एक्सपायर मध्ये काय आलेलं आहे 17 सप्टेंबर आलेलं आहे. 2 पासून 15 दिवस पकडा, तर 17 सप्टेंबर मध्ये पासवर्ड एक्सपायर्ड होणार. 17 सप्टेंबर नंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करावाच लागेल. ठीक आहे, तुमचा पासवर्ड एक्सपायर्ड होईल 17 सप्टेंबरपर्यंत. ओके. आणि 17 सप्टेंबर आहे तर आपल्याला हा त्याच्या 7 दिवसाआधीपासून म्हणजे 10 सप्टेंबरपासून काय करेल, वॉर्निंग देणं सुरू करेल की यू हॅव टू चेंज युअर पासवर्ड, युअर पासवर्ड इज गोइंग टू बी एक्सपायर्ड. लेट्स सी, चेक करू आपण. 10च्या नंतरची डेट देऊ आपण, डेट चेंज करू. डेट चेंज करायचं आहे इथे, कारण तेवढे दिवस आपण वाट पाहणार नाही, 10 12 दिवस. सो लगेच आपण डेट चेंज करून चेक करूया. आपण मी कन्सिडर करतो 12 तारीख इथे. SCP 2024 एंटर. डेट चेंज झाली आहे आपली, चेक करा. 12 सप्टेंबर झाली आहे. आणि आता युजर स्पायडरने आपण लॉग इन करू. सो SU-SPI-DER. सी वॉर्निंग दिली आहे त्यांनी, युअर पासवर्ड विल एक्सपायर्ड इन 5 डेज. कळलं का गाईज? वॉर्निंग डेटचं काम समजलं का? हो. हां, तर वॉर्निंग डेट जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर एमच्या जागेवर W यूज करायचा, कॅपिटल W, आणि ते सेट करता येतं. तो वॉर्निंग डेट तुम्हाला समजलेला आहे. आता एक काम करू, 17 तारखेच्या नंतरची डेट घेऊ, म्हणजेच त्याला पासवर्ड चेंज करावाच लागेल स्पायडरला. डेट -S कॅपिटल S, सॉरी स्मॉल s. 17, लेट्स कन्सिडर 20 SCP-2024 एंटर. ओके. आता आपली डेट काय आहे 20 सप्टेंबर. क्लिअर आहे. तर 20 सप्टेंबर झाली, बट त्याचा पासवर्ड तर एक्सपायर झाला 17लाच. तर आता काय यायला पाहिजे, यू रिक्वायर्ड टू चेंज युअर पासवर्ड इमिडिएटली. आलं? हो. राईट. सो इथे आता पासवर्ड द्या तुम्ही त्याला आणि नवीन पासवर्ड त्याचा सेट होईल. बरोबर आहे गाईज? समजलं का? त्याच्या अकाउंट एक्सपायर झाला असेल तर अकाउंट एक्सपायरी आपण अजून दिलेली नाही. अकाउंट याच्या एक्सपायरी आधी आहे आपण का इथे? याच्या आधी नेवर आहे. आपण युजर क्रिएट करताना दिला होता. अकाउंट एक्सपायरी अजून आपण दिलेली नाही. अकाउंट एक्सपायरीसाठी कॅपिटल E यूज केली जाते. ठीक आहे, काय यूज केलं जातं? कॅपिटल. मी आता इथून एक्झिट करतो, Ctrl+C. ठीक आहे, Ctrl+C केलं तर हा पासवर्ड चेंज होणार नाही, काहीच होणार नाही. सो मी बॅक जातो, लॉग आउट. कन्सेप्ट समजला? मॅक्झिमम डेज, मिनिमम डेज आणि वॉर्निंग डेज. हा. ओके. अच्छा, एक्झिट.
नाही, रूटमध्ये सांगू आपण. सो येस, गुड. वॉर्निंग त्याने दिलेली आहे. आता आपल्याला चेक करायचं असेल डेट, आपण आजच्या दिवसाला घेऊन येऊ. तेवढं तर कळलंय तुम्हाला. शुभम, क्वेश्चन काय होता? आपलं जसं म्हणजे त्याचा पासवर्ड एक्सपायर होत आहे, ठीक आहे, पासवर्ड एक्सपायर होऊन त्याचे 15 दिवस झाले आणि हां हां आणि तो लॉग इन करत आहे, पण आपण त्याची पॉलिसी आधी सेट केला होता की तो 12 दिवस जर त्याने लॉग इन नाही केला तर ते अकाउंट एक्सपायर होईल, पण तो लॉग इन करते 15 दिवसांनी, तेव्हा ते ऑलरेडी त्याच्या आपला अकाउंट एक्सपायर झाला असेल. आपण अकाउंट एक्सपायरी लावलीच नव्हती ना. आपण फक्त लावलं होतं की एवढ्या दिवसानंतर त्याने पासवर्ड चेंज करायलाच पाहिजे. हा, आता तो त्या दिवसानंतर कधी लॉग इन करू दे, फर्स्ट टाइम त्याला पासवर्ड चेंज करावाच लागणार, म्हणजे करावाच लागणार. आपण अकाउंट एक्सपायरी नाही दिली. अकाउंट एक्सपायरी झाल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर जोपर्यंत त्याला अनलॉक करणार नाही तोपर्यंत तो युजर लॉग इन करू शकणार नाही, ते पण पासवर्ड याच्यात चेंज आहे करू का? शकणार नाही. हो, हा, हा. येस आहे ना. ठीक आहे, ठीक. येस येस येस, लॉक अनलॉक पण आहे. ठीक आहे. एक्झिस्टिंग युजर, त्याला पण आपण पॉलिसीज लावू शकतो, त्याला आपण लॉक करू शकतो, अनलॉक करू शकतो. बरोबर आहे. आता रोजच्या याच्यात यूज झाल्यासारखे आहे. काय रोजच्या म्हणजे याच्यामध्ये यूज झाल्यासारखे आहे ते. रोजच्या यूज केसमध्ये आहे. गुड, येस. तो चेंज एल चेक करा. इथे आपण ह्या 3 टर्म्स बघितलेल्या आहेत. पासवर्ड एक्सपायरी झालेला आहे, पासवर्ड इनॅक्टिव्ह. पासवर्ड इनॅक्टिव्ह, आता काय करतो आपण, हा बफर टाईम देतो पासवर्ड चेंज करायसाठी. पासवर्ड चेंज करायसाठी बफर टाईम, लेट्स कन्सिडर 17ला एक्सपायर झाला आहे, है ना. पासवर्ड एक्सपायर झाला आहे तर तो तुम्हाला काय करेल, ओल्ड पासवर्डने लॉग इन करायला देईल आणि लगेच बोलणार 2 दिवस तुम्हाला. इथे जर आलं, लेट्स कन्सिडर, हे काम करू, CHE, मी तुम्हाला हे पण दाखवतो ऑप्शन्स. हायफन हेल्प इनॅक्टिव्ह म्हणजेच -I यूज केलं जातं, कॅपिटल I. आता हा यूज कशासाठी केला जातो, तर सेट पासवर्ड इनॅक्टिव्ह आफ्टर एक्सपायरेशन. ठीक आहे. आता एक्सपायरेशन, पासवर्ड एक्सपायर जरी झाला बट आपल्याला असं वाटते की यार बाबा, हा गरीब माणूस आहे, जाऊ दे 2 दिवसाचा याला बफर टाईम देऊ पासवर्ड चेंज करायसाठी, तर तो बफर टाईम म्हणजेच इनॅक्टिव्ह डेज. कळलं का? एक्सपायर झाला आहे तरी पण त्याला 2 दिवसाची सवलत आहे की तो त्याचा पासवर्ड चेंज करावा. जर 2 दिवसानंतर पण तो चेंज करत नाही आहे तर त्याचा अकाउंटच एक्सपायर करावा. अशा कंडिशन्स लावतोय आपण. ठीक आहे. सो इनॅक्टिव्ह डेज कशासाठी यूज करणार आपण, 2 दिवसाचा बफर टाइम देण्यासाठी. आलं का लक्षात? हां. सो आयचा यूज करून बघू शकतो. कॅपिटल ई यूज कसं करायचं ते बघू आपण. एक्सपायरी, कुठे गेलं, चेंज स्पायडरवरच लावायचं आहे. कॅपिटल ई लावूया इथे आणि देऊ आपण, लेट्स कन्सिडर, आता त्याच्याकडे काय किती द्यायचं आहे, 17 ना, 20 देऊ आपण, 25. ठीक आहे, 25. आणि काय होतं, SCP 2024. एक्सपायरी डेट देतोय, डबल कोटमध्ये लिहावं लागेल आपल्याला. एंटर, सी, नाव गो अँड चेक एक्सपायरी डेट 25 सेट. ठीक आहे, 25. आता आपण चेक करू, डेट चेंज करू, -S 30 सप्टेंबर करू. एस, हां, 20च्या जागेवर आपण करू 30 सप्टेंबर आणि चेक करू स्पायडरने लॉग इन करू काय होते बघू. ठीक आहे, SU-spider login. See, your account has expired. Please contact your system administrator. सेम एरर आहे. बरोबर आहे. हा, हां, सेम एरर येतो ना असंच. हा, हा. हां, मग आता ॲडमिनिस्ट्रेटर काय करेल, -E मध्ये
काय करणार, ब्लँक देणार, एंटर करणार. ठीक आहे, एंटर. ठीक आहे, यू आर रिक्वायर्ड टू चेंज युअर पासवर्ड. आता हे पासवर्ड चेंज करण्याची पॉलिसी आली. सी दिसतंय. हा. सो हायफन ई ब्लँक केलं म्हणजे आता त्याचं एक्सपायरेशन हटून गेलं. तर हे असतं ॲडमिनिस्ट्रेटरचं काम. फक्त अकाउंट एक्सपायर. त्याला ब्लँक करणार राहते जसं अरे याच्या अप्रूव्हल द्या त्याच्या अप्रूव्हल द्या करते. हा मग अदरवाईज काय करेल, त्याला समोर पाठवेल, 30 सप्टेंबरची चेंज करेल, डेट चेंज करेल, बाकी काही नाही. जर त्याला एक्सपायरेशन लावायचं असेल तर तू सिम्पली डेट चेंज करेल, बाकी काही करणार नाही. आलं लक्षात शुभम? हा हा. हां, कंट्रोल सी. सो आपण आपल्या डेटवर वापस येऊ. आपली डेट काय आहे, 28 ऑगस्ट. बरोबर ना? किती वाजलेत? 10 वाजलेत. 00. मग कुठे काही कन्फ्युजन आहे का सांगा. नाही नाही कन्फ्युजन काय नाही. मजा येते ना यामध्ये? येस. ओके. मला वाटलंच तुम्हाला मजा येईल, कारण यावर आपण ॲक्च्युली काम करतो ना. ॲक्च्युली विंडोजमध्ये आपल्यासोबत असं होतं. हे रोजचंच काम आहे. करेक्ट. हां, वॉर्निंग डेज चेंज करायचं असेल तर वॉर्निंग डेजसाठी डब्ल्यू यूज करणार तुम्ही. ठीक आहे, वॉर्निंग डेजचा काय यूज आहे ते तुम्हाला माहिती आहे. 7 दिवसाच्या आधी द्यायची आहे वॉर्निंग की 8 दिवसाच्या आधी द्यायची आहे, तुम्हीच सेट करा. इट्स ऑन यू. क्लिअर आहे? क्लिअर आहे गाईज? हो. ओके. आणि इनॅक्टिव्ह डेज म्हणजेच 2 दिवसाचा बफर टाईम मिळणार त्याला पासवर्ड चेंज करण्यासाठी. इनॅक्टिव्ह डेजसाठी काय होईल, इथे मी देतो 10 डेज. वॉर्निंग डेज चेंज होईल याचे 7च्या ऐवजी 10 दिवस होईल. ठीक आहे. इनॅक्टिव्ह डेजमध्ये काय होईल, सो आय यूज करणार मी कॅपिटल, आणि इनॅक्टिव्ह डेज मी 2च दिवसाचा बफर टाईम देणार त्याला. एंटर. आता चेक करा एलमध्ये. सो 19पर्यंत इनॅक्टिव्ह डेज. जर का 19 डेट आहे तर तो पासवर्ड चेंज करू शकणार. आणि जर 20 झाली तर काय होईल, त्याला इमिडिएटली त्याचा पासवर्ड एक्सपायरी म्हणजे पासवर्ड चेंज करावा लागणार म्हणजे लागणार. 19पर्यंत त्याला कंपल्सरी नाही आहे, बट जसं 20 होईल तसंच त्याला कंपल्सरी राहणार पासवर्ड चेंज करणं. चेक करू आपण. वाला होता आपल्याकडे. तो 19 करू याला आपण, और 18 करू. कंपल्सरी लागणार नाही, तर पुराणा पासवर्डनेच लॉग इन करू शकेल. ठीक आहे. एंटर. SU हायफन स्पायडर. एंटर. ओके. रिक्वायर्ड टू चेंज युअर पासवर्ड. पासवर्ड एक्सपायर्ड. आपली तारीख किती आहे, 18 सप्टेंबर. पासवर्ड एक्सपायरी 17ची आहे. ठीक आहे. करंट पासवर्ड टाक म्हणतोय बघा. डायरेक्टली न्यू पासवर्ड दिला का नाही, करंट पासवर्ड टाक म्हणतोय. तर करंट पासवर्ड याचा काय होता, तो टाकावा लागेल आणि देन न्यू पासवर्ड टाकावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट. यामध्ये काही इश्यू आहे का सांगा. नाही. ओके, कूल. सी दिसतंय आता काय आलं, 21 डायरेक्टली या 19च्या नंतरची डेट आहे, तर त्याला अकाउंट हॅज एक्सपायर्ड असा मेसेज येतोय. इवन आफ्टर आपण अकाउंट एक्सपायरी लावली पण नाही आहे. कळलं का? इवन एक्सपायरी डेट लावली का आपण नाही. एक्सपायरी डेट आपण लास्टमध्ये लावली होती इथे.
कुठे गेलं? हां, इथे आपण एक्सपायरी डेट लावली होती. लावली आहे का? इथे लावली आहे. प्रॉपर एक्सपायरी डेट लावलेली आहे. ठीक आहे. बट इकडे आपण काय केलंय, फक्त इनॅक्टिव्ह डेज लावलेले आहे की 2 दिवसाचा बफर टाइम दे त्याला, आणि त्याला बफर टाइम मिळाला पण त्याने वापरला नाही. मग 21 तारीख आली तर 21 तारीखला त्याला मेसेज काय दिसेल? अकाउंट एक्सपायर्ड. सो या पद्धतीने प्रोसेस होतं आपले युजरचे अकाउंट्स. सो आपले अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेटर ह्याच गोष्टी मॅनेज करतो. एनी डाऊट्स गाईज? जसं मजा येत आपण असेल तुम्हाला. ऑन याच्यावर लावतो तसं पण म्हणजे तिथं पण असं डेट चेंज करून प्रत्येकाच्या, जसं आता एक युजर नवीन आलाय म्हणजे एक एम्प्लॉय नवीन आलाय, त्याचा आपण स्टॅप म्हणजे आपला एम्प्लॉय कडे बनवला, म्हणजे त्याचा आपण आयडी बनवला. तर असंच म्हणजे जसं आजची तारीख आहे आपलं 28, त्यावेळेस जसं एक्सपायरी डेट लावायची आहे तिथं पण म्हणजे असं डेट चेंज करून लावावं लागते का? एक्सपायरी डेट लावायची असेल किंवा इनॅक्टिव्ह डेज द्यायचं असेल तर इनॅक्टिव्ह डेज देऊ आपण, की नाही बाबा तसं म्हणजे आता लिस्ट जसं आपण डेट चेंज केला, आता हां आपला जसं 28 आहे, 21 सप्टेंबर केला आपण, तर तसंच हां करावं लागते का? हो, तसंच करावं लागतं. मोस्टली ते लावले जात नाही. काय केलं जातं तर मॅक्झिमम नंबर ऑफ डेज सिलेक्ट केला जाते. जसं आपल्याला असते 90 डेज किंवा 45 डेज. ठीक आहे. 90 डेज नंतर आपण पासवर्ड चेंज करणारच, बरोबर आहे. हा. आणि त्याची वॉर्निंग आपल्याला 10 दिवसा आधीपासून येणारच, बरोबर आहे. हो. आत्ता जस्ट 1 तारखेला मला माझा पासवर्ड चेंज करायचा आहे, त्याची वॉर्निंग मला 7 दिवसा आधीपासून येणं चालू झालं. मेलवर पण येतं, रेग्युलर मेलवर येतं. ठीक आहे. तर सो जसं आपल्या ऑर्गनायझेशन एक स्टँडर्ड फॉर्मॅट बनलाच राहत असेल ना एक्सपायरी डेटचा. सो त्याचा 90 डेजचा आहे. माझ्या कंपनीमध्ये 90 डेज आहे. एक्सपायरी मिनिमम 45 डेज. आमच्या कधी माझं नाही, 90 आमच्या कधी डेज पण आहे. होते असं काही नाही, आमच्या रोजी होते. हां, आता हा सेम. सेकंड टाईम आहे. सेकंड टाईम आहे 6 मंथ्समध्ये. सेकंड टाईम आहे मी पासवर्ड चेंज करणार. 3 मंथ्समध्ये आधी केला मी 8 आणि महिन्यात आता 10 सेकंड वेळा टाईम. केलो. नाही, माझा 90 डेजवाला पॉलिसी आहे माझ्या कंपनीमध्ये. ठीक आहे. सो नो वरीज. कन्सेप्ट आला ना लक्षात कशा पद्धतीने काम करणार? हो. गुड. आणि मजा पण आली थोडीशी शिकायला, राईट. जी गोष्ट आपल्यासोबत होती तेच गोष्ट आपण दुसऱ्यासोबत करणार, करेक्ट ना? जोपर्यंत म्हणजे तो आता ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे म्हणून हे गोष्ट आपल्याला माहित आहे, हे शिकणं म्हणजे हां, होतं. करेक्ट. आणि ह्याच्यासाठी किती सारे अप्रुव्हल्स घ्यावे लागतात? आर्यमच्या. गुड. ठीक आहे. सो इनॅक्टिव्ह डेटचं महत्त्व समजलं, हो. एक्सपायरीचं महत्त्व समजलं. येस. इनॅक्टिव्ह म्हणजेच आपण फक्त बफर टाईम देतोय. आपण चेक पण केलं, 18 तारीख केली आहे, 17 तारखेला त्याचा पासवर्ड एक्सपायर झाला, आपण 18 तारीख केली आहे, तरी त्याला आपण काय केलं, 18 तारखेला तो पासवर्ड चेंज करू शकत होता पण त्याने नाही केलं. मग शेवटी काय झालं, त्याचं अकाउंटच एक्सपायर करून टाकलं. क्लिअर? हो. यप. आणखी समोर पासवर्ड पॉलिसीजमध्ये याच गोष्टी तुम्हाला बघायच्या होत्या. जर एखादा पुराणा युजर आहे त्यासाठी आपण काय करणार, त्याचं जर चेंज करायचं असेल तर काय करणार? सेम चेंज कमांड यूज करायची आहे पुराण्या युजरमध्ये. बट अकाउंट जर लॉक करायचं असेल तर गाईस, अकाउंट लॉक करायचं असेल तर तो काय जे करणार? त्याच्या एक्सपायरीचा तो डेट चेंज करायचा. तो तर अकाउंट एक्सपायर होतं ना. लॉक साठी माझ्या नाही लक्षात नाही. ओके, लक्षात नाही. काय करायचं, युजर मोड कमांड माहिती आहे? हा, पण हा माहिती आहे का, रोज आपण नवीन नवीन शिकतो, ठीक आहे. पण वांदा एकाच्या एक आपला जेवढे पण कमांड आतापर्यंत झाले त्यामध्ये आपला हे
जो आपला स्टँडर्ड युजर म्हणून स्टुडिओ युजर म्हणून जाते तेच कमांड आतापर्यंत लक्षात नाही त्या कमांडची प्रॅक्टिस नाही होत आहे. कमांडची प्रॅक्टिस रोज अर्धा तास काढायचा ना, रोज कमांडची प्रॅक्टिस करायची. काय याचा काही ठीक घेता येईल का आहे, म्हणजे प्रॅक्टिस मी सेशन? प्रॅक्टिस सेशन म्हणजे जसं आपण आता जसा VM वर तसं आपण कामच करत आहोत, ठीक आहे. तर आपण म्हणजे असं काय करू शकतो का ज्याच्यात आपण म्हणजे जेवढे पण आपले कनेक्टेड आहेत तेवढे आपण स्क्रीन शेअर म्हण किंवा हे शेअर करून आपण ते लाईव्ह आपण चेंज करून बघू शकतो ना असं काही. पण त्याच्यानेच होईल कारण असं अच्छा, माहितीये का जसं जेणेकरून मी तुला स्क्रीन शेअर करायला सांगणार आणि तू तिथे प्रेझेंट करणार, करेक्ट, करून आपण बघणार. मागचं केलं बट तो टायमिंग तर मी तुम्हाला शिकवण्याचा आहे, जेणेकरून मी नवीन कंटेंट तुम्हाला संडे काहीतरी वगैरे ऍड करून देईल. किंवा एखाद्या असा एखाद दिवस म्हणजे जर संडे नाही पकडला किंवा जो आपला हे मंडे टू सॅटर्डे आहे ते तेव्हाच पॉसिबल त्यातून आहे, ते तेव्हाच पॉसिबल आहे जर तुला प्रॅक्टिस करताना काही इश्यू येतोय. हा नंतर तू मला दाखवणार आणि मी तुला सांगणार की बाबा असं नाही तसं आहे. हा 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 तेव्हा ते डाऊट जर तू क्लिअर होतील प्रॅक्टिस असा काही. करेक्ट, बट तू जर प्रॅक्टिसच नाही करणार, तू करूनच एकही कमांड रन करून नाही बघणार आणि मी डायरेक्टली एक एक कमांड तुला हाताने सांगणार, पेन घेऊन पेन्सिल घेऊन बुकावर लिही असं म्हणणार, तसं नाही होणार ना. बरोबर आहे. प्रॅक्टिस येतं ॲटलिस्ट अर्धा तास 1 तास काढून तुला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आलेला इशू जर येतोय तर आपण डिस्कस करू त्याला. स्क्रीन शेअर कर, मी सांगतो की कुठे चुकलंय तुझं, कुठून तुला काय करावं लागेल, असं हे जमू शकतं. बरोबर आहे. बट जर प्रत्येक कमांड बेसिक पासून मी तुला स्क्रीन शेअर करून एक एक सांगत राहिलो ना, तर बाबा 1 तास काय 2 तास काय 4 तास लागू शकतात. एखाद्या दिवशी ते तसं पण पण आहे. करू, काय प्रॉब्लेम नाही. एखाद्या दिवशी तसे ते पण करू, मी सांगेल. बट तू आधी एक अर्धा तास रोजचा जर प्रॅक्टिस केला तर तू मला काहीतरी सांगशील ना की बाबा हे असं होत नाही आहे, ते तसं होत नाही आहे, मी इथे काय करायचं, मग तिथे काय करायचं. कधी विचारणार तू? जेव्हा तुला काही इश्यू वाटेल, कधी त्यामध्ये काही समजणार नाही तेव्हाच ना. हा हा तर आधी जसं आपण अर्धा तास आपलं तरी, दिवसाचा अर्धा तास तरी काढ, अर्ध्या तासात प्रॅक्टिस होऊन जाते. जसं आपला पुन्हा एका आठवड्याच्या आपण हे घेतलं म्हणजे आतापर्यंत आपला युजर क्रिएशन झाला, पासवर्ड पॉलिसी वगैरे सर्व झाला या आठवड्यातला, ठीक आहे. तर तो आपण म्हणजे एक दिवस पकडला, त्यात पूर्ण एका आठवड्याचे आहे आपण त्याच्यात रिव्हिजन घेतला म्हणजे स्टार्टिंग पासून जे कमांड आहेत ते घेऊ शकतो, त्यात पक्का घेऊ आपलं शकतो, पक्का घेऊ शकतो. त्यात बट आपले नॉट डाऊट फ्रॉम झिरो. काही येतील आणि म्हणजे झिरो पासून पण नाही. झिरो पासून नाही. जसं आता या आठवड्यातला जसं आता आपला आज म्हण काल म्हण जे झाला, आपण जसं काल शिकलो आपण आपला युजर क्रिएशन झाला, आज आपण पासवर्ड पॉलिसी इम्प्लिमेंट झाला, ते तर आपण ते शुक्रवारी किंवा शनिवारी त्याच्या एक सेशन आपण म्हणजे असा करू शकतो ना, किंवा आपला हा आठवड्याचा एवढा झालाय म्हणजे रिव्हिजन असं हो, बिलकुल करू त्यात शकतो. सर्व येऊन जाईल. बट त्यासाठी तू ऑलरेडी थोडाफार अभ्यास करून आला पाहिजे ना. हा तेच आज पण मी स्टार्टिंगला तेच